जय शिवराय मित्रांनो, कोकणी भटके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज यूट्यूब चॅनलसाठी मी पहिली व्हिडिओ बनवायला जात आहे। तर मी आलो आहे आमच्या गावचे देवस्थान श्री केदारेश्वर महाराज। तर त्यांचे दर्शन घेऊन व्हिडिओची सुरुवात करतो। तर माझ्या पाठी बघताय तुम्ही केदारेश्वर महाराजला जायला इकडनं रस्ता आहे। आमच्या गावचे जागृत देवस्थान आहे। दरवर्षी आषाढी एकादशीला आम्ही तिकडे वरती जात असतो। एक दिवस तुम्हाला पण मी नेईन तिकडं। तर बघा इथून सुरुवात होते। तर देवाच्या दर्शनाने आज व्हिडिओची पहिली सुरुवात करतो। आता माझ्या पाठी बघताय तुम्ही हे दोन सिमेंटचे पिलर दिसतात तुम्हाला। तर ह्या साईडला रायगडची हद्द चालू होते आणि त्याच्यानंतर मग इकडे पाठी रत्नागिरीची हद्द चालू होते। हे पहा दिलेलं आहे इथं। चला तर आपण निघूया आता। गणपती बाप्पा केदारेश्वर महाराज की। चिंचालीला पोचलो आपण। चिंचालीचं धरण खूप मोठं आहे, 12 महिने त्याच्यामध्ये पाणी असतं। खूप पर्यटक येतात इकडे। आता मी खालची साईड दाखवते तुम्हाला, तिथं थोडंसं पाणी दिसेल। हे बघा, हा मंडणगड डेपो आहे। डेपोपासून सरळ खाली रोड गेला आहे, त्या रोडलाच आपल्याला जायचं आहे। समोर तुम्हाला काटकर फर्निचरचा पण बोर्ड दिसेल। या बोर्डवर दाखवलं इथं कोणजर त्या साईडला आहे। गांधी चौकचा जो एरो दिसतोय ना त्या साईडला आपल्याला जायचं आहे। मंडणगड डेपोपासून खालच्या रस्त्याला तुम्ही आलात की तुम्हाला असा रोड लागतो बघा। हा एक खालती रोड गेला आहे, ह्या रोडला तुम्हाला जायचं नाही आहे। तिथं बोर्ड लावलेला आहे। कोणझर राईट साईडला दाखवते आणि गांधी चौक ज्या साईडला दाखवते ना त्या साईडला तुम्हाला सरळ जायचं आहे। मंडणगड किल्ला मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे। त्याच्यानंतर माझ्या गावापासून म्हणजे मापरल गावापासून 20 किलोमीटर आहे आणि मंडणगडपासून तो 2 किलोमीटर आहे। गडाच्या पायथ्याजवळ पूर्ण बाईक जाते किंवा प्रायव्हेट गाडीसुद्धा जाते। त्याच्यामध्ये ही झाडाची फांद पडले, ही मला वाटतं अशी नेताना वगैरे पडली असेल, कारण इथं असा मोठा झाड तर दिसत नाही कुठं। तर आपला पप्प्याबाई तिला उचलतो साईडला करतोय, म्हणजे येणाऱ्या जणांसाठी रस्ता क्लिअर होईल, कोणाला त्रास होणार नाही। धन्यवाद पप्प्या शेठ। बघताय समोर किल्ल्यावर रस्त्याचं पण काम चालू आहे। आपण किल्ल्यावर पोचलोय आता। हे बघा पूर्ण किल्ल्यावर गाडी येते, पाठी आपली गाडी उभी आहे तिथे, पप्प्या पण तिथेच आहे। किल्ल्यावर गडसंवर्धनाचं काम चालू आहे मला वाटतं। ते बघा एंट्रन्सवर पण आहे आणि इकडे मंदिराचं पण काम चालू आहे। आपण जातो आता तिथं, गणपतीचं मंदिर आहे तिथं। किल्ल्याचा परिसर बघा, पूर्ण किल्ल्यावर गाडी येते बघा। तुम्ही येताय तर गावातून पण आता पक्का रोड झाला आहे, मध्ये फक्त थोडासा खराब आहे, बाकी रस्ता आता ओके प्रॉपर आहे तसं वगैरे। तर घाट आहे, जरा येऊ शकता। मुंबईवरून येता येता तुम्ही मंडणगडला एसटीने सुद्धा येऊ शकता। स्टँड लावल्यानंतर व्हिडिओ काढा आपण। आणि इकडे साईडला बघा तलाव दिसतो आपल्याला, मंदिर आहे, मंदिराच्याच बाजूला मोठा तलाव आहे, पाणी आहे अजून असं त्याचं पण। तर बघा मंदिराचं बांधकाम चालू आहे इथं जांबाजवळ। बघताय मित्रांनो, गडावर गणपती मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मी काय आतमध्ये शूट नाही करत आहे। बाप्पाची मूर्ती पण आता सध्या तरी आतमध्ये नाही आहे। पहिल्या जेव्हा मी एकदा आलो होतो तेव्हा बाप्पाची मूर्ती वगैरे सर्व होतं आणि जुनं मंदिर होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे। आता सर्व नवीन काम चालू आहे। आता आपण जाऊया जिकडे तोफ आहे त्या साईडला आपण जातो। आता आपण परत खालती उतरतोय। साईडला तुम्हाला असं दिसेल दगडावर कोरीव काम केलेलं आहे चांगलं।
याच्या बाजूलाच दिसतंय तुम्हाला इथं तलावाच्या इथं जायला रस्ता आहे. आपण जाऊया खालती. किल्ल्यावर तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता. रस्ता एकदम सोपा आहे. बाराही महिने तलावात पाणी असते मित्रांनो. बघतोय खूप मोठा आहे. हो मंदिर इथून दिसतं आपल्याला. आणि मी मगाशी बोललो बघा तो आपण तोप बघायला जातोय, तोप त्या साईडला आहे. किल्ले मंडणगड सूचना फलक इथे तुम्ही बघताय. नंतर स्किप करून तुम्ही वाचा. त्याच्यानंतर आपल्याला इकडे विहीर दिसते. आपण जातोय तिथं. आपला पप्पा आहे तिथं उभा आहे. बघूया विहिरीमध्ये पाणी आहे का. खूप मोठी विहीर आहे बघताय. पाणी स्वच्छ आहे. एक बाटली टाकलेली दिसते. गडावर येत आहे तर स्वच्छता राखा. एकदम निव्वळ पाणी आतमध्ये बघताय तुम्ही. कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही माहिती नाही, पण माझ्या डोळ्याने तर मला खालचा पूर्ण तळ दिसतोय. हा पाणी आजही तुम्ही पिऊ शकता. बोरं कच्ची दिसतात ते बघा. दिसतंय तुम्हाला. आमच्याकडे ना चिनी बोरं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बोराचं झाड आहे त्याच्या बाजूला एक हे फूल पण दिसतंय. हे मला वाटतं रानटी फूल आहे बघा, पण किती सुंदर आहे. 2 कलर आहे त्याच्यामध्ये. त्याच्या बाजूला पण एक पान दिसतंय, त्याच्या बघा कसे फोडे फोडे आलेत. हे फूल कसलं आहे कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला सुद्धा. आम्ही तर रानटी फूल म्हणूनच बोलतो यांना. हे बाजूलाच पडक्या अवस्थेत असलेलं दिसतंय आपल्याला. जोत्याचं अवशेष दिसतात बघू शकता. आत्ता पडक्या अवस्थेत म्हणजे त्या काळी हे किती मोठा असणार आहे. गाडी पूर्ण गडावर येत असल्यामुळे हा किल्ला तुमचा पाऊण ते 1 तासामध्ये पूर्ण बघून होऊ शकतो आरामात एकदम. गडावर एक तोफ संवर्धन करून ठेवलेली आहे, तर आपण तिथं जातोय. आता गडावर आम्ही दोघं आहोत आणि बाकी गडाचं काम चाललं आहे, तर ते माणसं आहेत तिकडे. तोफेच्या बाजूला बसण्यासाठी राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्याकडून इथे लावण्यात आलेलं आहे. मस्तपैकी झाडाच्या सावलीत थोडी विश्रांती पण करू शकता तुम्ही. त्याच्या तोफेचा आकार बघा किती मोठा आहे. तोफ बनवण्यासाठी अनेक मिश्र धातूंचा वापर केला होता त्यावेळेस. डेपो आता इथून तुम्हाला दिसणार नाही, झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे. हेच पूर्ण मंडणगड सिटी दिसते. किल्ल्याला अशी बाहेरची तटबंदी जशी बाकीच्या किल्ल्यांवर दिसते त्याप्रमाणे कुठे दिसत नाही. पण जर तुम्ही आलात तर एकदम पुढं पण जाऊ नका. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय की आम्ही दोघं पण ट्रेकर्स आहोत. मी 26 गडकिल्ले केलेत आणि पप्प्यांनी जवळजवळ 23 गडकिल्ले केलेत. पण आम्ही कधी यूट्यूब चॅनल असं ओपन नव्हतं केला. पण आम्ही आता ठरवलं आहे की आपलं पण यूट्यूब चॅनल असावं म्हणून. तर आम्ही सुरुवाती मंडणगड किल्ल्यापासून करतो आहे. तर सर्वांनी आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. चला तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोकणी भटक्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.